चालू केलेला होता. युनिटचं नाव होतं फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स. तर आपण त्यामध्ये पाहिलं होतं की फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर टू स्टॉप इट. म्हणजे एखाद्या वस्तूला गती प्राप्त झाल्यानंतर त्या वस्तूला आपण थांबवण्यासाठी फोर्स म्हणजेच बलाची आवश्यकता असते, किंवा त्याला वेग प्राप्त करून देण्यासाठी किंवा त्याची दिशा बदलण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते, हे आपण पाहिलेलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं टाइप्स ऑफ फोर्सेस म्हणजे किंवा टाइप्स ऑफ फोर्स म्हणजे बलाचे प्रकार पाहिले होते. त्यापैकी बलाचा पहिला प्रकार कोणता होता आपण पाहिलेला? मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्सची डेफिनेशन सांगितली होती मी. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड ॲज मस्क्युलर फोर्स. म्हणजे बलाच्या जे काही बल आहे कोणत्या पद्धतीने जर समजा वापरलेलं असेल ते बल. मस्क्युलर म्हणजे काय, तर मसल्सचा वापर करून जे काही बल प्रयुक्त केलं जातं त्याला आपण कोणतं बल म्हणत असतो? मस्क्युलर फोर्स असं म्हणत असतो. एक्झाम्पल आहे लिफ्टिंग द वेट बाय युजिंग मस्क्युलर फोर्स. सेकंड जे आहे ते आहे दुसरा प्रकार म्हणजे मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स म्हणजे काय? द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन्स इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल फोर्स. म्हणजे मशीन्सच्या वापराने जे बल प्रयुक्त केलं जातं किंवा मशीनद्वारे जे बल प्रयुक्त केलं जातं त्या बलाला आपण काय म्हणत असतो? मेकॅनिकल फोर्स असं म्हणतो. तिसरा प्रकार पाहिला होता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? गुरुत्व बल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय? गुरुत्व बल. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड इट सेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये गुरुत्वशक्ती असते, त्यालाच आपण गुरुत्व बल म्हणतो. बरोबर आहे. गुरुत्व बलामुळे काय होते? एखादी वस्तू जर आपण आकाशात फेकली असेल तर ती एका विशिष्ट अंतरापर्यंत जाते वरती, पण त्याचा जे काही वेग आहे तो हळूहळू कमी होतो. एका ठिकाणी तो वेग जो आहे तो शून्य होऊन जातो. पुन्हा ती वस्तू खाली पडायला सुरुवात होते, म्हणजे तिचा वेग मग हळूहळू वाढत जातो. जशी जशी ती पृथ्वीकडे येते तसं तसं तिचा वेग वाढत जातो. हे जे आहे हे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे शक्य होते. त्यानंतर आपण सर आयझॅक न्यूटनबद्दल पाहिलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जास्त वजन असेल तर त्याला जास्त बल प्रयुक्त करावं लागतं. चौथा प्रकार पाहिला होता आपण मॅग्नेटिक फोर्सचा. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय? द फोर्स एक्झर्टेड बाय मॅग्नेट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फोर्स. म्हणजे मॅग्नेटचा वापर करून जे काही बल प्रयुक्त होतं त्या बलाला आपण चुंबकीय बल म्हणजेच मॅग्नेटिक फोर्स असं म्हटलं होतं. नंतरचा पाचवा प्रकार पाहिला होता आपण फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल. लक्षपूर्वक आहे का? फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल. तर घर्षण बल जे आहे त्याचं उदाहरण आपण पाहिलं होतं कॅरम बोर्ड जो आहे, कॅरम बोर्डवर ज्या गोट्या असतात त्या घरंगळणं हे जे आहे ते फ्रिक्शनल फोर्सचं उदाहरण आहे. त्यानंतर ट्रायदिस चालू होतं आपलं. ट्रायदिसमध्ये पहा टेक 2 पीसेस ऑफ स्मूथ पेपर. मला वाटतं हे सुद्धा आपलं झालेलं होतं. बरोबर आहे. द स्मूथ सरफेस कॅन बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर. पहा जे पृष्ठभाग स्मूथ असतात, जे पृष्ठभाग कसे असतात? स्मूथ असतात, ते एकमेकांवर घर्षण करू शकतात, सहजपणे घर्षण करू शकतात. अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस. कारण त्यांच्यातलं जे काही फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे म्हणजे घर्षण बल आहे ते कमी असतं. while rough surfaces cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. जे स्मूथ सरफेसेस आहे म्हणजे जे चोपडे पृष्ठभाग आहे, गुळगुळीत असलेले पृष्ठभाग एकमेकांवर घरंगळत जातात, फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असते म्हणून. पण जे गुळगुळीत नसतात, रफ पेपर असतात, दोन्ही रफ पेपर जर घेतले आपण तर त्यांच्यामधला जो भाग आहे तो पृष्ठभाग हा गुळगुळीत नाही आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असेल. ठीक आहे. इफ द पॉसिबल फोर्स फॉर अस टू इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक ऑन ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. आपण मैदानावर चालू शकतो का बरं? कारण त्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो म्हणून. इफ देअर इज नो फ्रिक्शन, जर समजा त्या ठिकाणी फ्रिक्शन नसतं, वी वूड स्लीप अँड फॉल, तर मग आपण घसरून खाली पडलो असतो. इफ देअर इज नो फ्रिक्शन वी वूड फॉल स्लीप अँड फॉल. फॉर एक्झाम्पल वी आर व्हेरी लाईकली टू स्लीप वाईल वॉकिंग ऑन अन ऑइली ऑर वेट फ्लोअर. उदाहरणार्थ आपल्या घरी आपली आई
घरातली रूम जी आहे ती पुसून टाकते ओल्या फडक्याने, त्यावर काहीतरी जे काही पुसण्यासाठी वापरते, त्यामुळे भाग गुळगुळीत झालेला असतो. टाईल्स असेल तर ओल्या कापडाने जरी पुसली असेल तरी आपला पाय त्याच्यावरून काय होतो, घसरू शकतो. बरोबर आहे. तर त्यामधलं ते फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी झालं म्हणजे आपण पाय घसरून पडू शकतो. ठीक आहे. अ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज जनरेटेड बिटवीन द व्हील अँड द वुडन प्लँक laid down under the car, hence it can be pulled out from the mud. In short, the force of friction can either be decreased or increased by as desired. जे फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे ते कमी किंवा जास्त करू शकतो आपल्याला आपल्या इच्छेनुसार. समजा एखादी गाडी, कार एका चिखलामध्ये फसलेली आहे आणि चिखलामधून ती गाडी निघतच नाही आहे, मग अशा वेळेला आपण किंवा ते गाडीचा मालक काय करतो, एक लाकडी पाटी घेतो, त्या लाकडी पाटीला चक्क्याच्या खाली टाकतो, जेणेकरून ती गाडी काय निघेल, त्या चिखलाच्या बाहेर निघेल. हे झालं आपला फोर्स ऑफ फ्रिक्शन. नंतरचा 6वा प्रकार आहे फ्रिक्शनल फोर्स. हा फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. 6वा प्रकार कोणता आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पहा. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल. एक कृती दिलेली आहे, एका कागदाचे चिटोरे करायचे किंवा चिटोरे सापडतातच आपल्याला. ठीक आहे. तर ते कागदाचे चिटोरे एका टेबलवर टाकायचे. रब अ पीस ऑफ थर्मोकॉल ऑर अन इन्फ्लेटेड बलून अगेन्स्ट सिल्क क्लॉथ अँड ब्रिंग इट नियर दिस पीसेस. एक बलून घ्यायचा आणि त्याला सिल्क क्लॉथ किंवा मग आपली वुलन क्लॉथ असते त्याच्यावर आपण त्याला घासायचं फुगवून, आणि मग तो फुग्याला जो आपण घर्षण घेतलेला आहे तो फुगा आपण त्या पीसेस म्हणजे त्या तुकड्यांच्या जवळ न्यायचा. ते कागदाचे तुकडे त्याला आकर्षित होतात. रब अ प्लास्टिक कॉम्ब अगेन्स्ट ड्राय हेअर अँड रिपीट द अबोव ॲक्टिव्हिटी. आता पहिल्यांदा फुगा घेतला होता, आता आपण काय करायचं, कंगवा घ्यायचा, कोरडा कंगवा जो असतो त्याला आपल्या हातावरही घासला तरी चालेल किंवा केसांवर, कोरड्या केसांवरही घासला तरी चालेल, आणि तशीच त्या कागदापाशी न्यायचं. ते कागदाचे तुकडे जे आहे त्या कंगव्याला चिकटतील. रब अ पिकॉक feather between 2 pages of a notebook and bring it near your fingers. What do you see? पिकॉक म्हणजे मोराचं पीससुद्धा तशाच पद्धतीने घासलं आणि त्या तुकड्यांपाशी नेलं तरीसुद्धा अशाच पद्धतीने कागद त्याला चिकटतील. इन द अबोव ॲक्टिव्हिटीज द पीसेस ऑफ पेपर, हेअर अँड द पिकॉक फिदर आर सीन टू मूव्ह. वाय डज दिस हॅपन? हे सगळं कशामुळे होते, तर त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा बल असतं. त्या बलाचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बघा, static electricity is produced on materials like rubber, plastic and ebonite due to friction. काय होते, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी आहे ती तयार होते कशावर, मटेरियल्स लाईक रबर. कोणत्या कोणत्या मटेरियल्सवर, तर रबर आहे, रबर माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर प्लास्टिक आणि एबोनाईट, हे 3 आहे गोष्टी ज्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होते ड्यू टू फ्रिक्शन. The force exerted by such electrically charged materials is called electrostatic force. ही सुद्धा डेफिनेशन आहे, नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायची आणि लर्न करायची, पाठ करायची आहे. तर अशा पद्धतीचं जे बल आहे त्या बलाला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. त्यानंतरचा जो प्रकार आहे कंबाईंड फोर्सेस. कंबाईंड फोर्सेस म्हणजे काय बघा, while an action is taking place, ज्या वेळेला कृती घडून येत असते, various types of forces act on the object in question. You might have seen a roller coaster or the juggling of a sail board on the seashore. seashore म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर किंवा समुद्र किनाऱ्यावर किंवा समुद्राच्या पाण्यावर जे काही आहे बोर्ड असतो एक प्रकारचा, ते पाण्याच्या लाटांवरती ते घर्षण करत जाते, टी व्हीमध्ये दाखवतं. ठीक आहे. अ व्हेरायटी ऑफ फोर्सेस ॲक्ट टुगेदर इन दिस केसेस. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे फोर्स बल जे आहे ते कार्यरत असतात. टू ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस टाईप ऑफ वर्ड्स, ट्रिक सायन्स इन गुगल सर्च ऑन द इंटरनेट. इंटरनेटवर सर्च करायचं गुगलवर, त्यावर टाकायचं ट्रिक सायन्स, त्यावर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. अ लिटिल फन, या ठिकाणी एक कृती दिलेली आहे पहा. कट आउट फिश शेप फ्रॉम कलर्ड प्लास्टिक शीट. वेगवेगळ्या रंगाच्या कागद कापायचे, कोणाच्या आकाराचे, तर फिश म्हणजे मासोळीच्या आकाराचे कापायचे. फिक्स अ पिन ऑन वन साईड ऑफ द फिशेस. त्या आपण कापलेल्या मासोळीच्या आकाराची एक टाचणी घ्यायची आणि टाचणी त्याच्या एका बाजूला चिपकवायची. टेक वॉटर इन अ बिग डीप प्लेट. एका मोठ्या प्लेटमध्ये काय करायचं,
एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि नंतर त्या आपण तयार केलेल्या ज्या फिशेस आहेत त्या फिशला त्याच्यामध्ये सोडून द्यायचं. दे विल फ्लोट ऑन द वॉटर. ते पाण्यावर तरंगायला लागतील. टेक अ मॅग्नेट अँड मूव्ह इट अराउंड ओव्हर द वॉटर. आता मॅग्नेट घ्यायचं आणि आपण वरती त्याला त्या मासोळ्याच्या जो काही अंतरावरून त्याला फिरवायचं. आपल्याला असं वाटेल की त्या जणू काही मासोळ्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये तरंगत आहेत किंवा पोहत आहेत. कॅन यू मेक अदर गेम्स लाईक दिस? व्हॉट मेक्स सच गेम्स पॉसिबल? आता हे मॅग्नेटपासून असणारे जे काही वेगवेगळे खेळणी आहे आता मार्केटमध्ये उपलब्ध असतात ते मॅग्नेटिक फोर्सचा वापर करून तयार झालेले असतात. सो व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण काय काय शिकलो? फोर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्शन. कोणतंही क्रिया घडत असताना फोर्स म्हणजे बलाची आवश्यकता असते. फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग ॲन ऑब्जेक्ट मूव्ह. एखाद्या वस्तूला हालचाल करण्यासाठी म्हणून बलाची आवश्यकता असते. टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन. एखाद्या गतिशील असलेल्या वस्तूची दिशा बदलण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते. अँड ऑल्सो टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. त्यासोबतच एखाद्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी सुद्धा बलाची आवश्यकता असते. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ फोर्सेस सच ॲज मस्क्युलर फोर्स. पहिला कोणता फोर्स पाहिला आपण? मस्क्युलर फोर्स. दुसरा पाहिला मेकॅनिकल फोर्स. तिसरा पाहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चौथा पाहिला मॅग्नेटिक फोर्स. पाचवा पाहिला फ्रिक्शनल फोर्स. आणि आत्ता सगळ्यात शेवटचा पाहिला तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. अशा पद्धतीने आपण हा युनिट अभ्यासला. याची एक्झरसाईज जी आहे ती एक्झरसाईज तुम्ही काय करायची? सोडवायची. ठीक आहे. आणि मी व्हिडिओ बनवलेला जो आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल या युनिटचा. आपण तिघा जणांनी पाहिला, फक्त बाकी जणांनी नाही पाहिला, तर तो बाकीच्यांनी पण पहा, सर्वांनी पहा, सर्व व्हिडिओ समजून घ्या. ठीक आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते लाईकचं बटन असते ते पण दाबू शकता तुम्ही. ठीक आहे.